होईल. आम्हाला चांगले खेळाडू जिंकणं गरजेचं असतं. त्यांच्याकडे गोलंदाजी होती. प्रतीक शिंदे सारखे चांगले गोलंदाज, स्वतः ऑलराऊंडर कॅपरी, मयांक धनावडे असे तिन्ही गोलंदाज खंबे असताना ते हारले. मला खरंच बघवत नाही. आणि माझा जुना मित्र सूर्यकुमार यादव यांचे चाचा रामसिंग यादव कव्हरला क्षेत्ररक्षण, पायात गॅप, दोन पाय वाकडे, ऑफ ब्रेक लेग ब्रेक. हा चेंडू अवांतर. रिव्ह्यू सुद्धा अंपायरवर आहे. तर अंपायरने घेतला तरच, बाकी कोणी घेऊ शकत नाही. रिव्ह्यू अंपायरच्या मनात आहे. अंपायरने ठरवला तरच रिव्ह्यू घेऊ शकतो. जर अंपायरला जर डाऊटफुल वाटलं तरच तुम्ही असे तुम्ही प्लेयर्स त्यांना प्रेशराईज नाही करू शकत. रिव्ह्यू सिस्टम फक्त अंपायरकडे आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राजेश दुबे. रॉक ऑन आउट. बॅटिंग लाईनअप बहुतेक संपलीच वाटतंय. डायरेक्ट ओंकार आले. पूर्ण संपलीच की काय? ओंकार हे बॅट्समन नाही, बॉलर आहेत चांगले. एक बॉल 2 धावा. आणि हा वाईड आणि दुसरी परत तुम्ही स्टार्ट घ्या. जागेवर उभे राहू नका. हे रन्स महत्वाचे आहेत. नाना एटीएम कार्ड द्या नरेश पोळ जवळ. हार्ड लक तुमचे. वाईड आणि 2 धावा. नितीन परब जो रन होता तो तुम्ही धावत नाही, आणि हा रन तुम्ही धावायला झाला आहात. तुमच्या हातात विकेट नाही आहेत. श्लोक परब. अरे बॉल आणताना थांबवा रे, ओव्हर होतोपर्यंत. गुड शॉट यार ओमकार, बरोबरच. परंतु तिथे क्षेत्ररक्षक आमचे प्राण प्राण सारखे दिसणारे राजेश कोंडके. आणि अवांतर चेंडू. दुबे वर बघतायत एसी चालू आहे की नाही. उत्कृष्ट असा सिंगल. आणि हा खतरा. आउट 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 आउट. आता आता मजा येईल, आता मजा. दुबे यांचे चतुर. तुम्ही पहिला रन काढताना एवढा पुढे गेलात नितीन परब, दुसरा रन तुमचा कसा पूर्ण होईल? एवढा वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला. ओमकार पाटील जबाबदारी स्वीकारा.
इकडे पडदा आहे. आज बॉल मध्ये 7 धावा. नरेश पोळ पुढे काढून या. उगाच गरम घेऊ नका. डोक्यात बर्फ ठेवा. थोडे थंड व्हा. नंतर कॅपरी बरोबर समुद्रामध्ये जा. पुढचा फलंदाज अमोल. अवंतर चेंडू. संघाची धाव संख्या 8. एक वाईट बॉल प्लस लाईफ बॉय. पुन्हा एकदा अवांतर. तुमच्या समोर फलंदाजच नाहीये तरी सुद्धा तुम्ही अवांतर टाकत आहात. तेच तर तशी येणार आहे. तेवढे तेवढे म्हणजे 4 विकेट. 4 विकेट या षटकामध्ये तुम्ही 7 निर्धाव म्हणजे वाईट चेंडू टाकलेत आणि 2 रन्स दिले. 9 रन्स 4 विकेट अशी गोलंदाजी. नरेश पोळ प्लीज तुम्ही वारंवार माझ्या समोर येत आहे. प्लीज कपडे काढून या. गरम खूप होईल. नंतर आपल्याला समुद्रामध्ये जायला कंटाळा येईल. तिकडे तुम्हाला पोहायचं आहे. नाना प्लीज एटीएम द्या. कार्ड स्वॅप करा. नरेश पोळ आपण घेऊया त्यांचं एटीएम. नाना देना दिलदारिया माणूस. आणि आजचा जो सामना आहे मायावती विरुद्ध अखिलेश यादव. रामसिंग यादवचे चाचा मनोज कौड. रामसिंग पायातून ऑफ ब्रेक हातातून लेग ब्रेक पण बॉल सरळ. 2 पायामध्ये गॅप. पोलिओ डोस दिला नाही आणि मागे बघत आहेत कोणीतरी डिस्टर्ब केलं त्यांना. वेल बोल्ड राम यादव. क्या बात आहे यार राम यादव. मी असा पहिला गोलंदाज बघितला आहे की तो पायाने ऑफ ब्रेक करतो हाताने लेग ब्रेक करतो पण बॉल सरळ जातो. 3 प्रकारचे बॉल पण स्पिन कोणताच नाही. बघा त्यांचे पाय. 2 पायांमध्ये गॅप बघा. पाय वाचले तिकडे. फलंदाज तिकडेच फसतायत की ऑफ ब्रेक होईल का लेग ब्रेक. आणि बहुतेक पहिल्या जन्मात साप असावेत. सारखे जीप काढतायत. बघा जीप काढली. आणि हा चौकार वाचला आहे खरोखरच. एक धावा. नितीन परब यांचं खरोखरच हाडलं. मला कळतच नाही तुम्ही पहिला रन काढला तेव्हा एवढा पुढे गेला होता. दुसऱ्याची काहीच आवश्यकता नव्हती. वेल बोल राम यादव. विदाउट प्रॅक्टिस तुम्ही खूप खूप म्हणजे खूप. राजेश दुबे पॉवर प्ले. राजेश दुबे सुद्धा हाताने लेग ब्रेक करतात मोठा पण स्पिन होत नाही. अरे गोलंदाजी बदलली. 12 चेंडूत 12 धावा. स्कोर काही वाईट नाही आहे. कोणी फलंदाज नाही तरी सुद्धा 12 धावा.
गोलंदाजी किती खराब असेल यांची. गुड शॉट बडी. बाबुराने जिंकलाय ना माझा. आणि आमचे सहकारी तपेश दुबे आपल्या भावाची मॅच पाहत आहात. बघा राजेश दुबे कशी किपिंग करत आहेत. तपेश दुबे द लेजंड. नटला शॉट त्यांनीच आणला होता. होल्ड. अभय विजय विजय अभय यांचे पदार्पण. बहुतेक तुम्ही फलंदाजी आणि या अख्ख्या टुर्नामेंट मध्ये 10 नंबर साईजचा पहिला बॅट्समन अभय जयस्वाल. नितीन परब तुम्ही कुठेतरी थोडे चुकला आहात. तुमच्याकडे पासारखा बॅट्समन आहे. तुमच्याकडे स्वतः गौडा आहे. मी अभयला का संधी दिली. अभय नवीन आहे, लहान आहे. अभय गुड शॉट बेटा. 3 ओव्हर मध्ये 14 धावा आणि ही आली 18ची ओव्हर. 18 आणि 14 28 आणि 4 32. 33 टू विन. राजेश दुबे प्लेयर. एसी चालू आहे. राजेश दुबे. राजेश दुबे तुम्ही सर्व प्लेयर मागे घ्या. वेल बोल्ड राजेश दुबे. गुड एक्सपिरियन्स राजेश दुबे. चांगला चेंडू राजेश दुबे यांचा. खूप एक्सपिरियन्स आहे त्यांना. अभय आउट. पुढचे फलंदाज भावडा. लंकेमधून नुकतंच आगमन केलं आहे त्यांनी. राजेश दुबे उत्कृष्ट गोलंदाजी. गुड एक्सपिरियन्स. 3 बॉल आहेत.16 धावा. हो दुबे दुबे. लास्ट विकेट लास्ट बॉल दुबे. हा बॉल तुझा महत्वाचा असेल. एका वेळी 2. एका वेळी ओव्हर मध्ये ना.
लागोपाठ दोन रे. दादा तू कपडे काढून या, आता कसा टाइमपास करतो. तुला मी पहिलाच बोललेलो, तुला ही टीम कपडे काढायचे, तू कॅप्टनशिप पण चुकीची गेली. माझ्या प्रिय मित्र सचिन सावंतला तू काय करूनच दिलं नाहीस. 17 धावा काय कमी नाही आहेत. तुमच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. मॅच सोडू नका. पा बाहेर पा विचार करतायत मी का बाहेर बसलो. मैं ऐसा क्यों हूं, मैं ऐसा क्यों हूं. पा मैं ऐसा क्यों हूं, ऐसा ही हूं मैं. कोण आहे, कोण आहे. सचिन सावंत कुठे असतील, माईकशी संपर्क साधावा. सचिन सावंत याची पॅकर. 17 धावांची गरज. राकेश मिस्त्री लेग ब्रेक ऑफ ब्रेकची प्रॅक्टिस करताना, मग हीच बॉलिंग आहे राकेश, तू काही करू शकतोस. राणे बाबू मॅचच्या आधी गायब सालाबाद प्रमाणे. नितीन परब यांच्या आवाजामुळे ही मॅच काहीतरी झाली तर, आता मॅच 2 ओव्हर मध्ये संपेल. पण परब यांचा आवाज म्हणजे राज ठाकरे यांचा आवाज आहे, ते काही करू शकतात. त्यांनी काल खूप चांगली फलंदाजी केली. नितीन परब ओबामा ओबामा आपली टीम आली. ओबामा सेमीला टेन्शन नको घेऊ. सुशील शिंदे यांनी तर 3 चौकार एका मागोमाग एक मारले की त्यांना 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे ओबामा यांच्याकडून. आउट आहे, आउट आहे. त्यांचे मालक सुद्धा उठले आहेत. माझा मित्र गोंड्या. अरे बॉल आडव रे माझा सोन्या, स्कोर कमी आहे. नुसता आवाजाने नाही तर तुला किपिंग सुद्धा चांगली करावी लागणार. सॉरी सॉरी नाही, बॉल आडवा आडवी. पुढेच आहे पण तो लंबू आहे म्हणून तुम्हाला मागे वाटतोय. रणजित पॅकर बहुतेक मला वाटतं कोणत्याच पौरामध्ये सेमी पर्यंत पोहोचले नसावे. तुमचं नाव चेंज करा टीमचं, नाही तर पूजा घाला, आम्हाला जेवायला बोलवा. रणजित आणि हा सिंगल. डिक्लेअर आहे सुशील शिंदे. ओव्हर गेला तिथून
संघाची धाव संख्या 7. एका षटकात 7 धावा. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. गौडा जर हे फॉर्म मध्ये आले, गौडा म्हणजे हे मेंडिस आहेत, काही करू शकतात. ही हो समजा 1ची किंवा 2ची आली तर अक्षय पवार यांच्याकडे धमक आहे 2 ओव्हर 8ची मॅच काढण्यासाठी. लास्ट ओव्हर डेथ ओव्हर स्पेशलिस्ट ओमकार पाटील आहेत. आणि पुढी जमले आहेत आणि रणजित यादव यांना सांगत आहेत तुम्ही 3 ओव्हर मध्ये हरणार. खरोखर रणजित तुमचं नाव चेंज करा. तुमचं खूप हार्ड लक आहे. गेले 3 वर्ष पाहतोय मी तुम्ही क्वार्टर मध्ये सुद्धा पोहोचत नाहीत. असं काय केलंय? बहुतेक तुम्ही मला जेवायला नेऊन नेलं. बघा आज लॉलीपॉप द्या, पुढच्या वर्षी वर्ल्ड कप मारा. आणि दुबे यांचा स्मॅशिंग. दुबे डाय मारत आहेत, ती पडत आहेत. भाभीवरून बघत आहे दुबे आरामात. आगा चेंडू. दोन धावा जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. राजेश दुबे. सुबे सुबे. दोन रन्स. चला 12 चेंडू 2 धावा. नितीन परब यांनी गोलंदाजी यावे. तुमची गोलंदाजी आम्ही बघावं. प्रेक्षक आतुर आहेत. राणेला मी नाही बोलू शकत कारण मी कॉमेंट्री करत आहे. मी कसा घरी जाणार? राणे बाबू आले आहेत. राणेला बोलव, राणेला बोलव, राणेला बोलव, नाही तर घरी पाठवणार असं वारंवार मला सांगत आलं. चालू मॅच मध्ये कुठे टॉस करतोय? 2 मिनिटांनी काय होणार आहे? नाही तर काय? गोंड्या नाराज आहेत. टॉस उडवू की आपटू असं त्यांना झालं आहे. आणि तलवार. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. तलवार. तलवार. महाराजांच्या काळात तर राजे उभे असते त्यांनी कमीत कमी 600 ते 700 तरी. हाडलक राजे उभे. तलवार.
आणि या सामन्याचे सामनावीर आहेत सुशील शिंदे. जोपर्यंत सुशील शिंदे रणजितकडे होते वारंवार हरत होते, परंतु आज सुशील शिंदे आणि आमचा ओमकार पाटील यांनी ची जागा घ्यावी. सलग 3 वर्ष जेव्हा सुशील शिंदे रणजितकडे होते तेव्हा रणजित हरत होता. यावर्षी तर रॉक ऑन गेला आणि रणजित यादव